जर तुम्ही फर्टिलिटी जर्नी स्टार्ट केली असेल आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की एक नक्की कोणत्या दिवशी रिलीज होतं, कोणत्या दिवशी संबंध ठेवले पाहिजे ज्यांनी प्रेग्नन्सी टेस्ट ही पॉझिटिव्ह येईल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर मयुरी आव्हाडवा. जर तुम्ही बेबी प्लॅन करत असाल आणि त्यामध्ये काही अडचणी येत असतील तर खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच संपर्क करा. जर तुम्ही इन्फर्टिलिटीसाठी कुठल्या डॉक्टरला दाखवत असाल तर ते नक्कीच तुम्हाला फॉलिकल मॉनिटरिंग किंवा फॉलिक्युलर स्टडी सजेस्ट करतात. ती स्टडी 10व्या दिवसापासून सुरू होते. कधी 1 दिवसाआड तर कधी रोज तुम्हाला त्या स्टडीसाठी एक मॉनिटर करण्यास बोलवलं जातं. साधारण 18व्या किंवा 20व्या दिवसापर्यंत म्हणजेच तुमचं एग रप्चर होईपर्यंत ही सोनोग्राफी केली जाते. बरेच पेशंट वर्किंग असतात किंवा त्यांच्या रुटीनमधून त्यांना दररोज सोनोग्राफी सेंटरला जाणं जमत नाही. त्यांना ही मॉनिटरिंग प्रोसेस खूप त्रासदायक वाटते. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण काही लक्षणं बघणार आहोत ज्याने तुमचं ओव्युलेशन होतंय हे तुम्हालाच समजेल. आणि त्या दिवशी जर संबंध ठेवले तर 99% प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस राहते. तर सर्वप्रथम आपण बघू ओव्युलेशन म्हणजे काय. थोडक्यात सांगायचं झालं तर ओव्युलेशन म्हणजे फॉलिकल मधून एग रप्चर होणं. हे एक 10व्या ते 20व्या दिवसापर्यंत कधीही रप्चर होऊ शकतं. एक्झॅक्टली कधी रप्चर होईल हे प्रत्येकाच्या सायकलवर डिपेंड असतं. उदाहरणार्थ सायकल जर 28 दिवसाची असेल तर एग रप्चर हे 12व्या, 13व्या किंवा 14व्या दिवशी होऊ शकतं. आणि याच दरम्यान जर संबंध ठेवले तर फर्टिलायझेशन होऊन प्रेग्नन्सी राहू शकते. त्यामुळे प्रेग्नन्सी जर्नीमध्ये ओव्युलेशन हा अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. ओव्युलेशनचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे म्युकस वजायनल डिस्चार्ज. तसेच लोअर ॲब्डोमिनल पेन म्हणजेच पोटाच्या खालच्या भागात जडपणा वाटणं किंवा फुगल्यासारखं वाटणं. काही लोकांना एकदम स्पेसिफिक लक्षणं दिसून येतात. म्हणजेच राईट ओव्हरी ऑर लेफ्ट ओव्हरी ज्या ठिकाणी ओव्युलेशन होणार आहे त्या ठिकाणी टोचल्यासारखं वेदना होणं. तसेच काही जणांना ॲब्डोमिनल क्रॅम्प्समुळे स्पॉटिंग होतं, ज्यालाच आपण मिड ओव्युलर ब्लिडिंग असं म्हणतो, पण हे खूप रेअर केसेसमध्ये दिसतं. पुढचं लक्षण म्हणजे बेसल बॉडी टेम्परेचर किंवा किंचित ताप आल्यासारखं वाटणं. ही लक्षणं जर तुम्ही नीट ऑब्झर्व केली तर तुम्हाला फॉलिकल मॉनिटरिंगची देखील गरज पडणार नाही. जर तुम्हाला लक्षणं नीट समजत नसतील तर ओव्युलेशन किटचा वापर करा. किटमध्ये 2 लाईन दिसल्या तर तुम्ही त्या दिवशी संबंध ठेवू शकता. या लक्षणांमुळे ओव्युलेशन कधी होतंय एवढंच आपल्याला कळतं, पण एगची क्वालिटी, एगची साईज, एग कुठल्या साईजला रप्चर होतंय, अर्ली रप्चर तर नाही होते ना, किंवा एग हे सिस्टमध्ये कन्वर्ट नाही होते ना, हे जर जाणून घ्यायचं असेल तर प्रॉपर फॉलिकल मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. एग कधी रप्चर होतंय किंवा एग कुठल्या साईजला रप्चर होतंय यावर देखील तुमचं फर्टिलायझेशन होईल की नाही हे डिपेंड करतं. ओव्युलेशन व्यवस्थित व्हावं यासाठी तुम्ही एक्सरसाइज करू शकतात, कॅस्टर ऑइल रोज रात्री घेऊ शकतात. जर ओव्युलेशन दरम्यान खूप ऍसिडिटी होत असेल तर आवळा, जेष्ठमध सारखे औषधं तुम्ही घेऊ शकता. जर ओव्युलेशन दरम्यान संबंध ठेवून देखील प्रेग्नन्सी राहत नसेल तर जवळच्या आयुर्वेद डॉक्टरला नक्की कन्सल्ट करा.